आज नेमकं काय काय घडलं हे आपण ग्राफिकच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूयात, कारण हे प्रकरण राज्यातल्या कोट्यावधी जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। आरोपी भीमराव कांबळेला घटनास्थळी नेत पोलिसांनी त्याची घटनास्थळाची पाहणी केली आणि तिथेच थांबून या नराधमाची चौकशी सुद्धा केली। पुढे मध्यरात्री पोलिसांनी आरोपीला प्रत्यक्ष घटनास्थळी नेलं आणि इथे काय काय घडलं हे आरोपीच्याकडून वदवून घेतलं। चिमुकली नेमकी कुठे खेळत होती याची माहिती यावेळेला घेण्यात आली। चिमुकलीला आरोपीनं कुठून सोबत नेलं, काय काय सांगितलं हे सुद्धा पोलिसांनी या जबाबाच्या दरम्यान विचारून घेतलं, अर्थात जाब विचारण्यात आला। गाईच्या गोठ्यात नेमका अत्याचार कुठे केला याची माहिती घेण्यात आली। चिमुकलीचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा आरोपी सुद्धा शोध घ्यायचं नाटक करत होता हे वास्तव सुद्धा आता समोर आलंय आणि याबद्दलही पोलिसांनी त्याला जाब विचारलाय। ग्रामस्थ आणि नातेवाईक गोठ्याच्या दिशेने चिमुकलीला शोधायला गेल्यानंतर मात्र आरोपी पसार झाला हे स्वतः आरोपीनंही मान्य केलंय आणि त्यावेळेला इथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सुद्धा ही गोष्ट सांगितली। ज्या दिवशी अत्याचार केला त्या दिवशी मी दारूच्या नशेत होतो असा जबाब आरोपीनं पोलिसांकडे दिल्याचं कळतं। म्हणजे एक नाटक करण्याचा प्रयत्न केलाय की मी शुद्धीत नव्हतो। चिमुकलीवर अत्याचार केला त्याच गोठ्यात भीमराव कांबळे 4 ते 6 दिवस राहिला होता असंही समजतंय, कारण गावकऱ्यांनी एकत्रित येऊन त्याला गावाच्या बाहेर फार पूर्वीच काढलं होतं। जवळच आरोपी विटा उचलण्याचं काम करत होता आणि तेव्हाच त्याची नजर या छोट्याशा बालिकेवर गेली। अत्याचार करण्यापूर्वी आरोपीनं चिमुकलीला शेव खायला दिली होती। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून युद्ध पातळीवर सध्या तपास सुरू आहे। SIT आणि पोलीस यंत्रणा, वकील, राज्य सरकार सगळेजण त्यासाठी प्रयत्नशील आहेत। पुढच्या 15 दिवसात जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे असंही पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात तातडीनं कारवाई होईल अशी अपेक्षा आहे।